नमस्कार. राड न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. हिंगणगावला शुद्ध पाण्याची सुविधा मिळण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य यांनी केलेले काम गावच्या इतिहासामध्ये नोंद करण्यासारखे असल्याचे प्रतिपादन संजय देसाई यांनी केले. ते वॉटर फिल्टर हाऊसचे उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दीपक पाटील होते. तंटामुक्त अध्यक्ष गटनेते संजय देसाई, सरपंच दीपक पाटील, उपसरपंच कविता कोळी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच विलास कांबळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फिल्टर हाऊसचे उद्घाटन करण्यात आले. या फिल्टर हाऊस उद्घाटन सोहळ्याची सुरुवात संजय देसाई यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले. या फिल्टर हाऊस लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करण्यासाठी ज्यांचे योगदान लाभले त्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील बोलताना म्हणाले, आजपासून गावाला प्रत्येक घराला आजपासून वॉटर फिल्टर हाऊसचे शुद्ध पाणी मिळणार असून हे शुद्ध पाणी गटारीत न घालवता काटेकोर वापर करा. दिलेल्या वेळेच्या आत जर पाणी भरून होत असेल तर ग्रामपंचायत कर्मचारी यांना पाणी बंद करण्यास सांगण्याचे आवाहन दीपक पाटील यांनी केले. यावेळी माजी सरपंच विलास कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी उपसरपंच कविता कोळी, ग्रामपंचायत सदस्य रेश्मा गायकवाड, पल्लवी पाटील, विलास मत्तेरदाळे, अभिजित कोळी, राहुल मुरचुटे, खुदबुद्दीन मकानदार, स्नेहा पाटील, रंजना देसाई, संभाजी पाटील, दीपक कोळी, सुनील देशमुख, विश्वास कोळी, लखन कोळी, अनिल देसाई, रत्नदीप कोळी, ताजदीन नायकोडे, मिलिंद गडकरी, दादा मानगावे, बबन नळे, कॉन्ट्रॅक्टर शीतल हेरले, महावीर पाटील, महावीर हिंगणे, प्रकाश तेरदाळे, मलकारी बंडगर, उत्तम माने, स्वप्नील पाटील, सामाजिक कार्यकर्ते अविनाश गायकवाड, पत्रकार राहुल रत्नपारखे, मोतीलाल जमादार, अशोक खंबे, सचिन उपाध्ये, ग्रामविकास अधिकारी विनायक चौगले, इम्रान मुजावर, भाग्यश्री गावडे, दिलीप कोळी उपस्थित होते. आरा न्यूजसाठी राहुल रत्नपारखे, हिंगणगाव, कुंभोज.